आऊ, आपण बहादूर दादासाहेबांना दत्तक द्यायचं ठरवलंय का? म्हणजे आम्हाला हे ठाऊक नव्हतं. मग आता कळलं ना? संपला तो विषय. असं कसं संपेल आऊ? कुंती मातेने नकुल सहदेवांना दत्तक घेतलं नव्हतं, पण त्यांनी आपलं म्हणूनच वाढवलं ना. जिजा, अजून तुम्ही एवढ्या मोठ्या नाही झालात. नाही, त्या गोष्टीत मध्ये बोलायचं नाही. हा निर्णय थोरल्यांनी घ्यायचा असतो आणि तो घेऊन झालाय. आऊ, पण आता बहादूर दादासाहेब आमचे राहणार नाहीत हे सुद्धा कळत नाहीये का आम्हाला? हो, नाही कळत आहे. ह्याला कळतंय असं कोण म्हणेल? तुमचे दादासाहेब तुमच्यासाठी दादासाहेबच राहणार. त्यात काहीही बदल नाही होणार. बहादूर राजे तुमच्यासाठी बहादूर दादासाहेबच राहणार आहेत. नाव बदललं तरी कुणासाठी ते कसे बदलतील? आऊ, हे तुम्ही आम्हाला सांगताय का स्वतःला? आम्ही तुम्हालाच सांगतोय आणि यावर अजून चर्चावाद नकोय. आऊ, तुमचाच स्वर आम्हाला कातर जाणवतोय. तुम्हालाही वाईट वाटतंय. जिजा, तुम्हाला लक्षात येत नाहीये का? समजून जा. मिंबाई काकींना बाळ असतं तर तुम्ही त्यांना परक मानलं असतं? आपल्यापेक्षा वेगळी वागणूक दिली असती का? नाही ना. मग बहादूर राजे या दालनात असले काय किंवा त्या दालनात असले काय, असणार आहेत ते गणितच ना. आऊ, पण तुम्हीच म्हणता मनाविरुद्ध असेल की माणूस चिडून बोलतो, आणि तुम्ही चिडून बोलताय. तुम्हालाही याचा अधिक त्रास होतोय, हो ना? नाही. आऊ, तुम्ही कबूल करा असं आमचं म्हणणंच नाहीये. आम्ही लहानच आहोत आणि तुम्ही आऊ आहात. हे बघा जिजा, दुसऱ्याच्या आनंदात आपल्याला आनंद शोधायचा असतो. पण तुम्हाला यात आनंद झालाय हे आम्हाला तरी दिसत नाहीये. क्या मलिक हमसे बगावत करेंगे? वजीर आजम मलिक अंबर का इरादा साफ साफ दिखाई दे रहा है हुजूर. उनकी नजर सिर्फ और सिर्फ आपके तख्त पर है. मसला तो भोसले जाधव रिश्ते का फरमा रहे थे आप, तो फिर ये बगावत कैसे? गुस्ताखी माफ हो हुजूर, पर मसला रिश्तों का नहीं, ख्वाहिशों का है. उन्हें लगता है कि कब तक तख्त की खिदमत करते रहेंगे. लेकिन तख्त और ताज जितने सुनहरे लगते हैं उतने ही नुकीले भी होते हैं. यह बात उनके समझ में नहीं आएगी हुजूर, वरना मुगल आकर बैठा है. अब खुर्रम और खान खानान एक तरफ हैं, दूसरी तरफ बीजापुर है. इनको छोड़कर वजीर आजम मलिक अंबर को जाधव भोसले रिश्ते में दिलचस्पी हो रही है. बड़ा शातिर है. सबको साथ लाकर वो क्या हासिल करना चाहते हैं हुजूर? आपकी बात दुरुस्त है. सिंदखेड़ और वेरुल में अपने अपने नजरबाज भेज दो, हर एक चीज की खबर रखो. आपका यकीन ही हमारा ताज है हुजूर. आपकी असमत कायम रहे. काय झालं? आल्या पावली परत फिरलात ते? आम्ही तर असू अशा अपेक्षा नव्हती का? मग आम्ही कुठं असायला पाहिजे होतं? खलबत खाण्यात असं वाटलं का? बसा, आधी खाली बस.
आणि आता सांगा बघू काय झालं ते. असा वंडा गिळून शब्द परतवून मनात ठेवणं, ते बी आमच्या समोर, हे शोभतंय का? नाक डोळे बघा कसे झालेत. हेच लेक अगदी आपल्या पावलावर पाऊल ठेवून चाललायत. इथं स्वर कातर का झालाय, तिथं तमुक का झालाय. तुमच्या बोलण्यावरून तुम्हाला आनंद झालाय असं वाटत नाही. हे सगळं कुठून आलंय ते समजतंय. थांबा 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 थांबा, म्हणजे हे सगळं तुम्हाला जिजा म्हणाल्या बरोबर ना? आणि हा गुण आमच्याकडून आलाय असं तुमचं म्हणणं आहे? हा? हा आणखीन एक. आता काय? काही नाही. मग आणखीन कुठला? प्रश्नांवर प्रश्न विचारायचे. म्हणजे त्यांच्या प्रश्नांनी तुम्ही कावलायत तर काय? बहादूर दादांना दत्तक द्यायचं ठरवलंय का? का ठरवलंय? प्रश्न आणि शंका ह्या काही संपत नाही. आम्हाला दुःख झालंय, आम्हाला आनंद झालेला हो नाही. का? हे सुद्धा टिपलं का त्यांनी? आश्चर्य. खरं म्हणजे आम्ही त्यांची समजूत काढणार होतो. मग या बाबतीत आमच्या नाही तर आणखी कोणाच्या तरी पावलावर पाऊल ठेवून चालल्यात. समजूत पटतच नाही. आमच्याच पावलावर पाऊल ठेवून चालल्यात असं तोंडावर म्हणावं. आम्हाला काय एवढं कळत नाही? हो जाऊ द्या, सोडून द्या. आज ना उद्या पटेल त्यांना, विसरून जात. आणि तुम्हाला सांगू का, पूर्वी मुलांच्या प्रश्नाला उत्तर देणं जड जायला लागलं की आईबाप त्यांचं लग्न लावून त्यांच्या पाठीमागं अनेक प्रश्नांची माळ लावून द्यायची. मग आता काय जिजांचं लग्न लावून देणार का? जोडा अगदी शोभतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्याही होणार. जिजाबाई आमची सूनबाई. नाही, आम्ही अगदी सहज थट्टेनं बोलून गेलो. पण भर दरबारात केलेली थट्टा आहे ही. आणि उद्या हीच गोष्ट वजिरी आलम पर्यंत पोहोचली किंवा पातशाही हजरत पर्यंत पोहोचली आणि त्यांनी लावून धरलं तर तुम्हीच उत्तर द्या म्हणजे झालं. काय झालं? असं आवंडा गिळून शब्द परतून मनातच ठेवणं, तेही आमच्या समोर शोभतं का? म्हणजे आमचे शब्द आम्हालाच परत केलेत वय. तुम्हीही उत्तर दिलं नाहीत. धाकल्याबाई आणि तुम्ही काहीतरी सांगत नाही आहात असं आम्हाला वाटतंय. म्हणजे चुकीचंही असेल किंवा किंवा त्याबाबत आम्हाला समज कमी असेल म्हणून सांगत नसाल. पण जे काही आहे ते किती काळ तळाशी राहणार, वर येईलच तेव्हा कळेल. असो, येतो. थांबा थांबा. सांगतो. अहो म्हणजे आम्ही लग्न बिग्न काही ठरवलं नाही की काही नाही, पण तसा गैरसमज मात्र नक्की झालाय. आमचा? तुमचा नाही. आम्ही दौलताबाद बद्दल बोलतोय. तिथं काय आणि कसं घडलं हे तुम्हाला आम्ही सविस्तर सुरुवातीपासून सांगतो. म्हणजे आम्ही बाहेर आलोय हे लखोजी राजांना ठाऊकच नव्हतं आणि त्या फत्तेखानामुळे पहिला गैरसमज झाला. तुम्ही काही बोलला नाहीत ना? नाही नाही, उलट विठोजी राजे चिडले होते. आम्ही त्यांना संयम राखायला सांगितलं. मग त्यांना कधी कळलं? ते निघाले आणि आम्हाला आत बोलावलं तेव्हा आमची दारात भेट झाली. अगदी ओझरती भेट झाली. वजीर आझमच्या दारात किती काळ बोलणार ना. म्हटलं नंतर भेटूच. आणि ती भेट झाली रंगपंचमीला. तेव्हा तो होता का?
कोण? फत्ते खान? हं? नाही, अगदी दिलखुलास मोकळी भेट झाली आमची. पुढच्या पिढ्यांची ओळख पाळख झाली. आपले शहाजी आणि जिजाबाई पहिल्यांदा समोरासमोर आले. लखुजी राजे अगदी मोकळ्या दिलाने म्हणाले, आम्ही म्हटलं की जोडा अगदी शोभून दिसतोय. असं म्हणालात तुम्ही? हो. यावर मालोजी राजे म्हणाले की आपण आता व्याही झालो. म्हणलं नाही नाही, आम्ही आपलं सहज थट्टेने म्हटलं, ते काही खरं नव्हतं. त्यावर ते बोलले की आम्ही थट्टाच करत होतो. मग आता आता काही नाही झालं ते. आता काय? मला वाटलं तुम्ही जिजांच्या सोयरिकीचा विचार करताय. अजून लहान आहेत त्या. प्रत्येक लेकीच्या पित्याला असंच वाटत असतं. खरंच आम्हाला तर खूप आनंद झालाय. नात्या गोत्यातली माणसं जिजांच्या नशिबात असतील तर चांगलंच होईल. दादासाहेब डोकं गुडघ्याला लागलं पाहिजे. दुसरा पाय मागे असं घ्या मागे पाय. बहादूर दादासाहेब, तुम्ही इथे आहात? काय झालं जिजा? तुम्हाला कोणी काही बोललं का? तुम्ही अशा का दिसताय? नाही, कुठे काय? जिजा, तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्हाला सगळ्यांना समजतंय. चटकन बोला बरं, काय झालंय? तुम्ही आम्हाला बोलवत होतात ना? तुम्ही दत्तक जाणार हे तुम्हाला ठाऊक आहे? नसेलच ना? हो, आम्हाला ठाऊक आहे की. का हो? तुम्हाला काहीच वाटत नाहीये? तुम्हा सगळ्यांना काहीच वाटत नाहीये? मग आम्हालाच का त्रास होतोय? जिजा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही जे सारखं दत्तक जाणार आहेत असं म्हणताय ना, त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका. बहादुराचं कुठेही चाललेलं नाहीये. ते इथेच असणार आहेत. आपण सगळे एकत्रच असणार आहोत, अगदी कायम. आणि जर कुणी दूर जाणार असेल तर त्यात तुम्हीच आहात. जिजा, उद्या तुमचं लग्न होऊन तुम्ही सासरी जाणार आहात. आम्ही सगळे इथेच असणार. मनाने पण कोणी दूर जाऊ नये असं जिजांना म्हणायचंय. तुम्ही त्यांची चेष्टा करू नका बरं. जी दादासाहेब. हो जिजा, आपण कायम एकत्रच राहू. हो तर आम्ही तुम्हाला शब्द देतो. झालं समाधान? आता हसा बघू. काय पण हसले, अगदी न फुगलेल्या पुरी सारख्या. दौलत और रिश्ते की बात वजीर आलम मियां राजू एक साथ क्यों जोड़ रहे हैं? हुजूर, मुगल जिसमें जाबाज शाहजहां आकर बैठा है, उसके साथ खान खानान का तजुर्बा है. दूसरी तरफ बीजापुर है. इनको छोड़कर वजीर आजम जादव भोसले के रिश्ते में क्यों दिलचस्पी ले रहे हैं, यह बताने की जनाब सहमत करेंगे. हुकूमती उमराओं के शादी रिश्ते ये उनकी घर की बात नहीं होती, रियासती मसला माना जाता है. अच्छा, कैसे? सल्तनत को हमेशा नए जोश, नए खून और नए सोच की अक्सर जरूरत होती है, जो अपने इलाके महफूज रखे, आवाम को खुश रखकर सरहदों को बढ़ा दे. क्या ये बात वजीर आलम मियां राजू जानते नहीं?
तारीख गवाह है। किसी भी मसले को हम तवज्जो दे, लेकिन इससे पहले याद रहे रियासत की बुनियाद महसूलों से बनती है। हम परेशान हैं आपकी आपसी दुश्मनी की वजह से। आप दोनों हमारे वजीर हो। रियासत को महफूज रखने के लिए दिल से नहीं दिमाग से सोचेंगे तो आपस में तकरार नहीं। हुजूर, वक्त और हालात के तहत महसूल में कटौती हुई है। उसका असर शाही खजाने पर हो रहा है। हुजूर, शाही खजाने के तरीके का ख्याल हमारे दिल में हमेशा होता है। तक का मुस्तकबिल, आवाम की खुशी, सरहदों को बढ़ाना, बस इसके अलावा हमारे सोच में दूसरा कुछ भी नहीं आता। बहुत खूब। दूसरों की थाली में झांकना ये हमारी आदत नहीं। इस बयान का इशारा अगर हमारी तरफ होगा तो हम साफ कर देते हैं। हुजूर, भोसले और जादव के कुछ इलाके हमारे हिस्से में आते हैं। उनके रिश्ते के बारे में ये जितना परेशान है उतना ही हम हैं। लेकिन सोच की दिशा अलग अलग है। बिल्कुल दुरुस्त। हम नहीं चाहते हैं कि भोसले और जादव एक हो। तो समझ लो, लखू जी और मालू जी के बच्चों की शादी हो चुकी। आम्हाला अजूनही नेमकं कळत नाही तुम्ही कधी आनंदात असता आणि कधी दुःखात। का बरं? आता काल तुम्ही कशा होता आणि आज कशा आहात? सांग. तुम्ही नेहमीच एक रेग लहान करण्यासाठी दुसरी मोठी रेग बाजूनं काढता, पण नेमकं तेच ह्यावेळी रेणुका मातेने केलं. बहादूर राजेंच्या बाबतीतली बोच जिजांच्या सोयरिकीचा विषय निघाल्यामुळे काहीशी कमी झाली. नाही, आम्ही नाकारलंच होतं. त्यांना म्हटलं अजून लहान आहेत त्या, आणि आम्हीही सांगितलं होतं की प्रत्येक पित्याला असंच वाटत असतं. हो, चांगला योग जुळून आला आहे तर आपण पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? आणि जिजांची सोयरीक वेरूळच्या भोसल्यांशी जुळणं म्हणजे आम्हाला वाटतं हे त्यांच्या भाग्याचं होईल. कोण? सगुणा, गरजू. आम्ही काय म्हणत होतो? बरं, बघू, विचार करतो. विचार करा, पण फार उशीर करू नका. वजीर आझम मलिक अंबर सुद्धा हेच म्हणाले होते. सोच लो. म्हणजे हुकूमच म्हणायचा की? आता ते म्हणाले तर हुकूम कसा? आठवतं ना, रंगपंचमीला जाताना तुमची सुद्धा हीच धारणा होती. पण बादशाहकडून किंवा वजीर आझम कडून बोलावणं जेव्हा येतं तेव्हा ते फक्त आमंत्रण नसतं, हुकूम असतो. हुकूम, कारण ही चाकरी आहे. उमाबाईंचे शहाजीराजे दिसायला देखणे उमदेच असतील. तुम्ही तर प्रत्यक्ष पाहिलंय, मग काय हरकत आहे? सोच लो. तुम्हालाही वाटतं? हो, वजीर आझम नाही असंच वाटत असेल आणि आम्हालाही असंच वाटत असेल तर मग विचार करायला काय हरकत आहे? सोच लो. खरंच.
चांगला योग जुळून आला आहे तर आपण पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? आणि जिजांची सोयरीक वेरूळच्या भोसल्यांशी जुळणं म्हणजे आम्हाला वाटतं हे त्यांच्या भाग्याचं होईल. विचार कर. थोरल्या बाई, काय झालं? आम्ही तेच विचारतोय, काय झालंय? म्हणजे कालपासून काहीतरी विशेष आहे हे ध्यानी आलंय आमच्या. स्वतःशीच हसताय. आणखी काही डाग घडवलेत का? डाग आम्हाला घडवले असतील तर तुम्हाला सुद्धा घडवले असणारच ना. मग काय ते तुम्ही सांगा ना. तुम्ही सांगता का हो सगळं? रागवू नका, आत्ताच किती गोड हसत होतात. सांगा ना. बरं सांगतो. धाकल्या बाई, अहो नाराज होऊ नका लगेच. आम्ही काही रागे भरत नव्हतो. ऐका, आम्ही जिजांच्या लग्नाचा विषय काढला. आता यापुढे त्यांची मर्जी. आम्ही दोघी पण तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही विषय काढलात ना, संमती आम्ही मिळवतो. पण लग्न कोणाशी? ते तुम्ही त्यांनाच विचारा, नाहीतर धाकल्याबाईंना विचारा. आमच्याकडे अशा नका बघू. स्वारीनं शब्द दिला तर तुम्ही तरी मोडाल का? मग थोरल्या बाईंना सुद्धा माहित आहे. मग राहिलं कोण? दौलताबादचं ना. मग ते आम्ही त्यांच्या समक्ष सांगू. शब्द मोडल्याचं पातक नको बाई. आम्ही काही शब्द दिला नाही बाई. आम्ही सांगतो. जोडा अगदी शोभतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्यायी होणार. जिजाबाई आमची सूनबाई. अय्या, आम्हालाही पसंत आहे हो. पण स्वारींना तिथे घडलेला प्रकार फारसा आवडला नाही असं आम्हाला वाटतं. म्हणजे ही सोयरीक व्हावी असं त्यांना वाटत नसावं. घ्या घ्या घ्या. तुम्ही आमचं तोंड गोड नाही केलं, पण आम्ही तुमचं तोंड गोड करतो ना. ये हम नहीं, वजीर आजम मलिक अंबर ने भेजा. अच्छा, क्या हुआ? कुछ संदेशा भी होगा? एवढे डोळे मिटून दूध पिऊ नका राजे. आमच्या सगळ्यांचे डोळे उघडे आहेतच. म्हणजे झालं तरी काय? नाही, सोयरिकीची बोलणी करायला आमच्याकडनं उशीर झाला आणि तुम्ही त्यात बाजी मारून गेला. सोयरिकीची बोलणी? आम्हाला काही समजत नाही तुम्ही काय म्हणताय ते. लखोजी राजाची सोयरीक. अहो, एवढ्या मातबर घरात सोयरीक कुणाला नको वाटेल होय? अहो, यांची तयारी सुद्धा झाली होती. तुम्ही रंगपंचमीलाच बाजी मारली. नाही नाही, असं काही घडलंच नाही. यानी वजीर आजम झूठ बोल रहे थे. हम जाके उन्हें इत्तला करते हैं. नाही नाही, आमचा अर्थ तो नव्हता. जब आप ये बात बोल रहे थे तब हम भी वहां मौजूद थे. आपने बोला होगा कि आप मजाक कर रहे हैं, लेकिन आपकी आंखें कह रही थी कि आप भी यही चाहते हैं. नाही नाही, तुमची इच्छा नाही? अंकुशराव तयारच आहेत. गाडगेराव, आप तौहीन कर रहे हो. वजीर आजम की तौहीन. चुकलं, पण आमच्याबद्दल वजीर आजम अशी काही बोलू नका. नाही, भोसलेंची आणि दादवांची सोयरी पक्की म्हणजे पक्की. आम्ही त्यांच्या आड अजिबात येणार नाही.
अहो पण क्या आपको कोई एतराज है? नहीं ना? तो फिर क्यों आप ये ना 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 कह रहे? तुम्ही मुहूर्तमेढ रोवायची तयारी करा. बाकी सगळं वजीर आझम बघून घेतील. हमें इजाजत दीजिए. खुदा हाफिज. वजीर आझम न ठरलेल्या सोयरिकेची मिठाई आम्हालाच पाठवतात. आम्हाला उगीच दडपण येऊ लागलंय. जिजांचं लग्न म्हटल्यावर आमचं काही लक्षच लागत नाहीये. हो पण स्वारींची परवानगी एवढी सहज मिळेल आम्हाला नाही वाटत. त्यात काय एवढं, तुम्ही नेहमीसारख्या गोड बोललात की मिळेल लगेच. अहो तसं जर असतं तर आम्ही तिकडेच मन वळवलं नसतं का. आणि आता तो बाई धडपण झालाय. मग आपण दोघी जाऊया. स्वारींना निर्णय बदलायला भाग पाडूया. जिजा, चला मंगलाष्टक सुरू करा. अहो लग्नाची घटिका परत आली. लक्ष्मी धन्वंतरी चंद्रमा आपलं घर सोडून दुसऱ्यांकडे जायला कोणाला आवडतं? कोणालाच नाही की नाही. तुम्ही तरी कुठे इथं कायमच्या राहणार आहात? अहो सासर हेच मुलीचं घर असतंय. तू आमचं सांगूच नकोस. आम्ही कुठेही जाणार नाही. सासरी नांदायचं म्हणजे काय हे तुम्हा पुरुषांना नाही कळणार. त्यासाठी बाईचाच जन्म घ्यावा लागतो. सासरी नांदणं म्हणजे मोठं दिव्य असतं. प्रत्येक स्त्री ते करतेच, करावंच लागतं. आणि एकदा नाही, दर दिवशी ते करावं लागतं. थळालाच बोलवायला आलाय ना? मग अशा हसत का उभ्या राहिलाय? बोलायला आलोय आम्ही. काय? जिजांच्या लग्नाचं. नाही म्हणजे आम्ही काही शब्द मोडला नाही. थोरल्या बाईंनी सांगितलं आम्हाला, ह्यांनी नाही. बस स्पष्ट केलंय आम्ही. आता जे बोलायला आलोय ते बोला. हे बघा जिजांचं वय आता लग्नाचं झालंय हो की नाही? अहो म्हणजे आमची लग्न झाली तेव्हा आम्ही किती वयाच्या होतो? त्यांच्यापेक्षा लहान होतो की नाही? हा ते बरोबर आहे पण म्हणजे आमच्या आबासाहेबांना आमची काळजी नव्हती तर. अहो तुमचं सिंदखेडच्या जहागीरदाराशी जमलं होतं. मग ते आपल्या तोलामोलाचे नाही असं वाटतंय का तुम्हाला? तुमच्या मनात दुसरीकडे कुठं सोयरीक व्हावी असं आहे का? का पण वाईट काय आहे? आणि भोसल्यांशी सोयरीक जुळून येणार असेल आम्हाला तर पसंत आहे. आणि नाव ठेवायला जागा कुठे ते तरी सांगा. नाही म्हणजे तसं नाव ठेवायला काही जागा नाहीये पण बघा हा धाकले बाई, तुमच्या समोर कबूल केलं की कुठेही नाव ठेवायला जागा नाही. बोला बोला
मनात काही मावत नाही आहे एवढंच हेलपाटी मारून कळलं. त्याच्या पुढे कळायला आम्ही काही संत नाही की शेख बाबा नाही. कोणी सांगितलं मनात मावत नाही? असं काही नाहीये. हेच तर परवलीचे बोल. काय नाही आहे म्हणजे नक्की काहीतरी आहे. बोला बोला, ही तिसरी खेप आहे विनाकारण येण्याची. बोला, आमचं लक्ष आहे. काही नाही. सुरुवात काही नाही ना झाली आहे म्हणजे खाजगी आहे किंवा खासे? बोला. आम्ही नाही. जा. अशा लाजताय की तुम्हालाच बोल्यावर उभं करताय. आता ती वेळ आपल्या मुलांची. तेच म्हटलं आम्ही. अजून तुम्ही काही सुद्धा म्हटलेलं नाहीये. आम्हीच अंदाजानं खडे फेकतोय. आता बोला नाही तर येतो. थाळ्यावर बोला नेहमीप्रमाणे. आता स्वारी आमच्या वाट्यास येतच नाही, त्याला आम्ही तरी काय करणार? आमची ही इच्छा नसते, पण थाळ्याशिवाय गाठ होतच नाही. आता बोलताय का आम्ही येऊ? बोल्यावरून बोलायचं होतं एवढंच कळलं. पुढं तेच आम्ही विचारतोय. पुढे काय झालं? कशाच्या पुढे काय झालं? अहो, जोडा शोभून दिसतोय, च्या पुढे काय झालं? आत्याबाईंची लेक सून करून घ्यायची घाई झालेली दिसते. असं कधी म्हटलं आम्ही? नाही ना. चला तर मग आम्ही येतो. अहो, पण पुढे काहीच नाही. बघा, अजून आहेच. हो, आपल्याकडून काहीच नाही. ते बोललेत, त्यांनाच ठरवू द्या काय ते. हा, काही दरबारी मंडळी भरीस पडायचा प्रयत्न करीत होती. आम्ही त्यांनाही हो ना हो केलं. का? जोडा अगदी शोधतोय बरं का. वा, म्हणजे आता आपण व्यायी होणार. जिजाबाई आमची सूनबाई. नाही, आम्ही अगदी सहज थट्टेनं बोलून गेलो. हो, आम्ही थट्टाच करतोय. जाधवरावांना तुम्ही केलेली थट्टा काही आवडलेली दिसत नाही. नाही नाही, त्यांच्या मनात नसेल तर उगीच भीड वाटेल. आणि सोयरीक भिडेका तर होता कामा नये. आपली आणि त्यांची कुठे बरोबरी आहे? आम्ही श्रीगोंद्याला जाऊन शेख बाबांच्याकडे हा विषय काढूच. नुसता विषय नको, कौलच मागा. शेख मोहम्मद पण संत विभूती आहेत, योग्य तेच सांगतील. बघूया शंभू महादेवाच्या मनात काय आहे ते होईल. आता आम्ही येऊ. हुजूर, एका बाजूला तुमची भीती और दूसरी तरफ उनके बेटे का रिश्ता बड़े खानदान में हो, ये उनकी ख्वाहिश. असं आम्ही पक्कड रंगून सांगून आलोय. बोलने का मौका ही नहीं दिया हुजूर. सच कहूं तो वो भी यही चाहते थे, बस बोल नहीं पा रहे थे. आम्ही तर त्यांना घोड्यावर बसूनच आलोय सर. अंकुश राव, उनको घोड़े पर मत बिठाओ, उनके शहजादे को बिठाओ. शादी शहजादे की करनी है. म्हणजे लग्न होणारे नक्कीच झालं म्हणायचं. हुजूर, सब कुछ जो आप सोच रहे हैं वैसा ही हो रहा. मालोजी राजे रिश्ते के लिए राजी होंगे ये तो मामूली बात है. वो खिलाफ जाने की वजह भी नहीं है. लेकिन असली दावपेच हमें लखुजी राजा पर आजमाने होंगे. हुजूर, आप कहें तो हम सिंदखेड़ की ओर बढ़े. नहीं, कुआं प्यासे के पास जाए या प्यासा कुएं के पास आए, बात तो एक ही है. हुजूर, कुआं कसा येणार? कुआं नहीं आएगा,
लेकिन लखुजी राजे तो आ सकते हैं। हमने उन्हें यहाँ आने की दावत दी है। आदित्य तोला मोलाचे नहीं। और दूसरे, यहाँ आने के बाद फिर उसी बात का जिक्र हुआ तो अपने बराबर के है या नहीं है, ये बात आज के बाद किसी की जुबानी नहीं आएगी, समझे? गुस्ताखी माफ हुजूर, हमारा इरादा भी नेक है। अगर इजाजत हो तो अर्ज करें। उनकी बराबरी के बारे में हम बात नहीं करेंगे, मगर ये बात वजीर आलम मियान राजू से लखोजी तक जा सकती है हुजूर। हम जरूर गौर करेंगे। बिल्कुल दुरुस्त बात की, हम हल निकालेंगे। लेकिन पहले यह जानना होगा कि लखुजी राजे हकीकत में क्या चाहते हैं। ही सोयरीक व्हावी असं वाटत नाहीये तुम्हाला? कोण म्हटलं? ते महत्वाचं नाहीये, पण ज्या क्षणी तुम्ही रंगपंचमीला काय घडलं हे सांगितलं तेव्हापासून सोयरीक झालीच आहे असं आमच्या मनाने घेतलं. वजीर आझम सुद्धा हेच म्हणतायत हे कळल्यावर आमच्या कल्पनेत ते शिक्कामोर्तबच झालं जणू. पण ढाकल्याबाई म्हणाल्या तुम्हाला हा विचार पटला नाही. म्हणजे धाकल्याबाई बोलल्या, पण ज्यावेळी मधल्याबाई आणि धाकल्याबाई आमच्याकडे आल्या तेव्हा आम्ही असं काय बोललोच नव्हतो. एवढा भोळा भाव तरी स्वारीने दाखवू नये. तुम्ही काहीही म्हणाला नसाल, पण ज्यावेळी तुम्ही काहीही सांगू नका असं धाकल्याबाईंना सांगितलं तेव्हा तरी असंच काहीतरी मनात असेल ना. थांबा थांबा, लगेच तोप डागू नका. सरकार, आज्ञा आहे का? या. आपलं काहीतरी महत्वाचं बोलणं चालू आहे. वजीर आझम कडून आलाय, जरा वाचू द्या. काय फरमान आहे? तातडीने भेटायला बोलवलंय. बरं, पण आपला विषय आम्ही बोलायचंच नाही का? तुम्हाला बोलावणं आलं आहे, तुम्ही जाणार आहात, पण पुन्हा वाचून काय सापडणार आहे? कामाची धावपळ नेहमीचीच असणार. यात बाकी काहीच उल्लेख केलेला नाही. आम्ही पुन्हा पुन्हा बघतोय म्हणजे तुम्हाला जबाब देता येऊ नये म्हणून नाही. आमचं आणि वजीर आझमचं बोलणं शहाजहान बाबत झालं तर फिरवलं तर नसेल. सुभ्याबाबत काही निर्णय तर घेतला नसेल. अहमदनगरला भेटायला बोलवलंय म्हणजे बादशाला सामोरं जावं लागणार. पण एवढं तातडीनं भेटायला बोलवायचा काय हेतू आहे या विचारात आम्ही पडलोय. ठीक आहे, आम्ही काहीच बोलत नाही. या सर्व कारणांपुढे सोयरिकीबाबतचा विचार फारसा महत्वाचा नाहीच आहे. तोही विचार महत्वाचाच आहे, आम्ही नाकारत नाही आहोत. आमच्या लेकीच्या सोयरिकीबद्दलचा विचार महत्वाचाच आहे, त्याची पूर्ण जाणीव आहे आम्हाला. पण आम्हाला थोडा अवधी तरी द्या. बरं ठीक आहे,